नमस्ते मित्रमैत्रिणींनो, आपण जे ग्रह कुंडलीमध्ये बघतो तर त्याचं आपण स्पष्ट ग्रह म्हणजे प्रत्येक ग्रह अंशामध्ये राशीमध्ये असतो कुठल्या तरी. तर ह्या अंशांच्या ज्या अवस्था आहेत ग्रहांच्या त्या स्पेसिफिक आहेत. त्या अशा आहेत की 0 ते 6 अंशामध्ये ग्रह कुठल्याही राशीत असेल कुठलाही ग्रह तर त्याला म्हणतात बाल्य अवस्था. 6 अंश ते 12 अंश ग्रह असेल तर त्याला म्हणतात कुमार अवस्था. 12 अंश ते 18 अंश ग्रह असेल तर त्याला म्हणतात युवावस्था. 18 ते 24 अंश असेल तर त्याला म्हणतात वृद्धावस्था. आणि 24 ते 30 अंशामध्ये कुठलाही ग्रह असेल कुठल्याही राशीत तर त्याला म्हणतात मृतावस्था. आता प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक ग्रह असा नसतो. ज्या समराशी आहेत याच्यामध्ये म्हणजे 2 वृषभ, 4 कर्क, 6 कन्या, 8 वृश्चिक, 10 मकर आणि 12 मीन या समराशी आहेत. या समराशींमध्ये जेव्हा ग्रह येतात तेव्हा त्यातले जे ग्रह 0 ते 6 अंशात असतात ते या समराशींमध्ये बाल्यावस्थेत नसतात. समराशींमध्ये बाल्यावस्थेतले ग्रह हे शेवटच्या अवस्थेत 24 ते 30 मधले असतात. 24 ते 30 पासनं उलटी या ग्रहांची अवस्था सुरू होते आणि विषम राशीमध्ये मात्र 0 ते 6 पासनं 24 ते 30 पर्यंत सुरू होते. एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा एकच छोटा नियम लक्षात ठेवायचा. जो ग्रह 10 अंश ते 20 अंश आहे म्हणजे कुमार अवस्थेमधले 2 अंश घेतले आणि युवावस्थेमध्येच्या पुढच्या वृद्धावस्थेतले 2 अंश घेतले की 10 अंश ते 20 अंश हा स्पॅन तयार होतो. ही ग्रहाची उत्तम अवस्था आहे. कुठल्याही राशीमध्ये समरास असो किंवा विषमरास असो 10 अंश ते 20 अंश असलेला ग्रह हा युवावस्थेत असल्यासारखा संपूर्ण परिणाम देतो. एवढं लक्षात ठेवा बस. मग त्याच्या सगळ्या अवस्था लक्षात ठेवायची गरज नाही. पुढचा एक विषय असा आहे की प्रत्येक रास एका नक्षत्र चरणामध्ये सुरू होते. मेष, सिंह, धनु या राशी या केतूच्या नक्षत्रात सुरू होतात. केतूचं म्हणजे पहिलंच नक्षत्र त्या राशींमध्ये चतुष्पाद आहे. त्यामुळे अश्विनी नक्षत्राचा प्रथम चरण हा 0 अंश ते 3 अंश 20 कलाचं असतो मेषेत. सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचा प्रथम चरण हा 0 अंश ते 3 अंश 20 कलाचा असतो. धनुराशीमध्ये मूळ नक्षत्राचा प्रथम चरण हा 0 अंश ते 3 अंश 20 कलाचा असतो आणि मग पुढे 30 अंशापर्यंत ही रास पुढे जाते. तसं कर्कवृश्चिक मीन या राशींमध्ये शेवटची नक्षत्र चतुष्पाद आहेत. जी बुधाची आहेत त्याच्या आधीची शनीची आहेत. होता कुठे फरक होतो कुठे की 0 ते 3 अंश 20 कला हे संपूर्ण नक्षत्राला सुरू होत नाही. असं कुठल्या कुठल्या राशींमध्ये होतं. वृषभ, कन्या, मकर या राशी रवीच्या नक्षत्रात. वृषभ रास ही कृत्तिकामध्ये, कन्या रास ही उत्तरामध्ये आणि मकर रास ही उत्तराषाढामध्ये दुसऱ्या चरणाला सुरू होते. म्हणजे वृषभ रास वृषभ रास कृत्तिका नक्षत्र दुसरा चरण हे 0 अंश ते 3 अंश 20 कला. त्याच्या पुढे 30 अंशापर्यंत ही रास जाते. नंतरची कन्या रास ही उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये दुसरा चरण हा 0 अंश ते 3 अंश 20 कला हा पहिला चरण आहे त्याचा. पुढे 30 अंशापर्यंत ही रास जाते. नंतरची मकर रास आहे ही उत्तराषाढा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाला सुरू होते 0 अंश ते 3 अंश 20 कला. म्हणजे वृषभ, कन्या, मकर या तीनही राशी रवीच्या नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाला सुरू होतात जिथे त्यांचं सुरुवातीचे 0 अंश ते 3 अंश 20 कला असतात. याच्या पुढची जी रास आहे पुढचा जो त्रिकोण आहे किंवा पुढच्या ज्या 3 राशी आहेत या आहेत मिथुन, तुळ, कुंभ. या राशी पण नक्षत्राच्या पहिल्या चरणाला सुरू होत नाहीत कुठल्याच. या कुठे सुरू होतात? या मंगळाच्या नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाला सुरू होतात. वृषभ नंतर येणारी मिथुन रास जी आहे ही मृग नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाला सुरू होते. तुळ रास जी आहे ही चित्रा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाला सुरू होते आणि कुंभ रास ही धनिष्ठा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाला सुरू होते. मंगळाचीच ही 3 नक्षत्र आहेत. मग जेव्हा मिथुन रास आपली मृग नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाला सुरू झाली तेव्हा मृग 3 हे 0 अंश ते 3 अंश 20 कला आणि पुढे 30 अंशापर्यंत जाते.
त्यानंतर तूळ रास ही चित्रा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाला सुरू होते. तिथे 0° ते 3° 20 कला, पुढे 30° ही रास जाते. त्यानंतरची कुंभ रास ही धनिष्ठा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाला सुरू होते. 3रं चरण 0° ते 3° 20 कला, 4थं चरण 3:20 ते 6:40, अशी ही रास 30° पुढे जाते. याच्या पुढच्या ज्या 3 राशी आहेत ह्या आहेत कर्क, वृश्चिक, मीन. यांची सुरुवात ही गुरुच्या नक्षत्राला होते, पण हे गुरुच्या नक्षत्राच्या पहिल्या चरणाला होत नाही. गुरुच्या नक्षत्राचे पहिले 3 चरण हे पाठीमागे कामत्रिकोणाच्या राशींमध्ये गेलेले आहेत. म्हणजे मिथुन राशी संपते गुरुच्या 3ऱ्या चरणाला आणि कर्क रास सुरू होते गुरुच्या 4थ्या चरणाला, पुनर्वसूच्या 4थ्या चरणाला. त्यामुळे कर्कवृश्चिक मीन यांचे पहिले जे चरण आहेत 0° ते 3° 20 कला, हे सगळे गुरुच्या नक्षत्राचे 4थे चरण आहेत. त्यामुळे कर्क रास सुरू होते गुरु पुनर्वसू 4ला 0 ते 3° 20 कला, पुढे पुष्य नक्षत्राला 3:20 ते 6:40. वृश्चिक रास सुरू होते ही पुष्य नक्षत्र कर्केमध्ये वृश्चिक रास सुरू होते ही विशाखा 4थ चरण. विशाखा हे गुरुचं नक्षत्र आहे. इथे या 4th चरणाला 0° ते 3° 20 कला, पुढे अनुराधामध्ये 3:20 ते 6:40. याच्या पुढची मीन रास आहे ही पूर्वा भाद्रपदा या गुरुच्या नक्षत्राच्या 4थ्या चरणाला सुरू होते. या चरणामध्ये 0° ते 3° 20 कला. त्याच्या पुढे पूर्वा भाद्रपदानंतर उत्तरा भाद्रपदा या नक्षत्राच्या पहिल्या चरणाला 3:20 ते 6:40 होतात. हे लक्षात आलं पाहिजे. रास सुरू नेहमीच 0° ते 3° 20 कलांनीच होणार आहे, पण नक्षत्र चरण हा कुठला आहे हे तुम्हाला पहिल्या तासालाच आपण बघितलंय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जी नक्षत्र त्रिपाद आहेत, जी नक्षत्र द्विपाद आहेत, ही 2 राशीत विभागली जातात. म्हणजे मागच्या राशीत त्याचा शेवट झाला तर पुढच्या राशीत त्या नक्षत्राला ती रास सुरू होते. त्रिपाद नक्षत्रात रवीच्या नक्षत्रात पहिल्या नक्षत्रात शेवट झाला, पुढची रास दुसऱ्या नक्षत्रात सुरू होते. गुरुच्या नक्षत्रामध्ये 3ऱ्या नक्षत्रात एकाचा शेवट होतो तर पुढची रास 4थ्या चरणाला सुरू होते. हे फरक या मधल्या राशींमध्ये आहेत. फक्त मेष, सिंह, धनु या राशी या केतूच्या पहिल्या चरणालाच सुरू होतात, फक्त या 3 राशी. बाकी उरलेल्या 9च्या 9 राशी या कुठल्या तरी नक्षत्राच्या पहिल्या चरणाला सुरू होत नाहीत, 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 4थ्या चरणाला सुरू होतात. हे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला नक्षत्रांचं आणि राशीचं गणित याच्यामध्ये चूक होत नाही. थोडासा गणिती भाग आहे, पण एकदा एका त्रिकोणातलं लक्षात ठेवलं की पुढच्या त्रिकोणामध्ये तेच आहे, यात काही फरक होत नाही. कारण ॲस्ट्रॉलॉजी अतिशय नियमबद्ध आहे. आपणही या नियमांप्रमाणेच ओळीनी पुढचे एक एपिसोड नियमबद्धतेनेच घेऊया. तुम्ही या नियमामध्येच व्यवस्थित ऐकताय, तुम्हाला सगळ्यांना आवडत आहे. त्यामुळे माझे चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा आणि पुढचे सगळे एपिसोड खूप आनंदाने मी बोलणार आहे, तुम्हाला खूप आवडणार आहे. तुमच्या सगळ्या घरातल्यांची रास काय करते हे तुम्हाला हळूहळू प्रत्येक रास कळणार आहे. मजेचा भाग आहे हा सगळा. अभ्यासापेक्षा मनोरंजन आहे, नाही का? बाय बाय.